हॅलो. काय म्हणतो? शुभ सकाळ. काय म्हणतो? शुभ सकाळ. सकाळी नाही, शुभ प्रभात. शुभ प्रभात. तावट चालू होते. आता 11 वाजले नाही. बदल असं. मुलांना मॅडम येतात. ओके, 1-2 मिनिट आपण वाट बघूया. जॉईन करताय. ठीक.
शुभ नमस्कार सर्वांना. नमस्कार. सर्वांना नीट आवाज ऐकू येतोय का माझा? बर. कोण कोण आलेत बघूया मला. राजविका आहे, आयुषी, मृण्मयी, अजून कोण कोण आलाय बघू. अनन्या, साध्या, बरं कसे आहात तुम्ही सर्व? मस्त. मस्त. हो. आणि किती जणांनी सकाळचा नाश्ता केला? नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट. नाश्ता किंवा आपण न्याहारी असं म्हणतो त्याला. केला का? बरं बरं, छान छान. मुरमुरे खाल्ली मी. काय खाल्लं हिरा? मुरमुरे. ऐकू नाही आलं मला. मुरमुरे खाल्लं मी. मुरमुरे. बरं. चिवडा. चिवडा. मग चिवडा खाऊन तुझं पोट भरलं? बरं. आणि आद्या पण काहीतरी सांगते. बोल आद्या. आणि मी ढोकळा खाल्ला. अरे वा वा. छान. पास्ता खाल्ला. पास्ता खाल्ला. वा वा, मज्जा आहे. लाडू खाल्ला. लाडू खाल्ला. वा वा, किती छान. बरं, आपण एक अजून 4 मिनिटं वाट पाहणार आहोत. अजून कोण आपले मित्रमैत्रिणी आपल्याला जॉईन करतायत, आणि मग त्यानंतर आपण लगेचच वर्गाला सुरुवात करायची आहे. हा, हो, बोल बोल साध्या. माझा अरे वा, किती छान.
तू रू पर्यंत केलंय का? बरं बरं. रू केलं बघा. रू अरे वा, किती छान. मला मला 11:30 ला डान्स प्रॅक्टिस आहे. हो हो बरं, चालेल, काही हरकत नाही बाळा. बरं, मला वाटतं बरेचसे आले आहेत. आपण वर्गाला सुरुवात करू. बर, एकच मिनिट हा. मॅडम नाही, मॅडम तुम्ही कशा आहात? दिसतच नाही आहे. मी दिसत नाहीये का? तू नाही दिसत आहे? तू दिसतोय मला बाळा. मी नाही दिसत आहे का तुला? तू बरा? बर, दाखव बघू. असं दाखव. आता स्टिचेस काढलेत मॅडम. बर बर, हा हा आता हा. एक न्यू नेल येईल. आता ते हे डेड झालं ना नेल हो, त्याचं. त्याला थोडस वेळ लागेल, हळूहळू येईल ना ते. पण तुला दुखतंय का? तुला त्रास होतो अजून? नाही, त्रास असं नाही होत. बर आता बर, जायला लागला स्कूल मध्ये वगैरे पण. हा हा. कोणतरी रडतंय, सर्वांनी म्यूट वरती राहा. बर, एकच मिनिट मुलांनो. मी पटकन आपण प्रार्थना बोलूया आणि मग वर्गाला सुरुवात करूया हा. एकच मिनिट द्या मला. सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. मुलांनो, सर्वांना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. हा, ज्यांना काही बोलायचंय त्यांनी अनम्यूट करायचं हा. मग आपण वर्गाला सुरुवात करूया. सर्वांनी म्यूट वरती राहायचंय मुलांनो. सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. मुलांनो, कोणाच्या घरून रडायचा आवाज येतोय? पालकांना सांगा आपल्या म्यूट करायला. मी म्यूट केलं. बर बर. आईला रडू नको देऊ, आवाज येतोय मॅडमला. अगं बाळ आहे ते रडणारच. छोटूस बाळ आहे ना. मॅडमला पाऊच. बरं, आता सर्वांनी मला आधी सांगा एक गोष्ट, की तुम्ही सर्वांनी गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी आपल्याकडे वारीचा कार्यक्रम होता. कोणी कोणी पाहिला तो? वारीचा कार्यक्रम कोणी पाहिला? अच्छा. हो, त्यात आपल्या वर्गातून पण मुलांनी भाग घेतला होता की नाही? बर, मग तुम्हाला कसा वाटला तो कार्यक्रम?
छान वाटली. छान वाटला? छान होता की नाही? आपल्याला सर्व संतांबद्दल माहिती मिळाली. आपण आषाढी एकादशी कशाला करतो? बरं, आता सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. आता आपण प्रार्थना सुरू करूया. मी स्क्रीन वरती शेअर करते. मॅम तुम्हाला ऍक्सेस असेल, ऍडमिन ऍक्सेस. हो, तेच करते मी आता, कारण मी स्क्रीन शेअर करत होती ना, त्यामुळे मला ते करता येत नव्हतं. आणि थोडस सर्व्हर माझं खूपच स्लो आहे. ओके काही हरकत नाही. हा. ठीक आहे. तर आता मी प्रार्थना शेअर करते स्क्रीन वरती आणि मग आपण प्रार्थना बोलूया. हा, एकच मिनिट मुलांनो, आज थोडा वेळ लागतोय सर्व करायला. बरं, सर्वांना प्रार्थना दिसते का तुमच्या स्क्रीन वरती? मला फक्त अंगठा दाखवा. आपला अंगठा दाखवा. अंगठा म्हणजे थंब. हा, बस. अनम्यूट करून दिसतंय असं बोलायची गरज नाहीये, फक्त अंगठा दाखवायचा आहे. बर, सर्वांना प्रार्थना दिसते ना? मी थोडीशी त्याला मोठं करते. बरं, सर्वांना प्रार्थना दिसते ना? सर्वांनी म्यूट वरती राहायचंय मुलांनो. पुन्हा अनम्यूट केलं कोणीतरी? मी म्यूट केलं होतं. आपण प्रार्थनेला कसं बसतो तसं बसायचंय सर्वांनी, हात जोडून. आणि मग आपण प्रार्थना सुरू करतोय. आणि माझ्या मागे मी जसं बोलेन तशी तशी प्रार्थना बोलायची सर्वांनी. हा, दिसतेय का स्क्रीन वरती तुम्हाला? हो. हा, बरं, मला अजून थोडं मोठं करता येत नाहीये. हा, तुम्हाला दिसतेय ना स्क्रीन वरती मुलांनो? बरं, चला. हात जोडून बसायचंय सर्वांनी आणि व्यवस्थित माझ्या मागे गाणं सुरू करायचंय आणि म्यूट वरती राहायचंय. म्यूट म्हणजे तुमचा व्हिडिओ म्यूट राहिला पाहिजे आणि प्रार्थना बोलायची आहे. तर आपल्या प्रार्थनेचं नाव काय आहे? हीच आमची प्रार्थना. हीच आमुची प्रार्थना, अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी, माणसा समवागणी. धर्म जाती प्रांत भाषा, द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगू दे. आणि पुन्हा पसरो मनावर
शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाशी माणसाने माणसाशी माणसा समवागणे, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. शुभ सकाळ सर्वांना. बर, तर मुलांनो, मी मगाशी प्रार्थनेच्या आधी काय म्हणत होते तुम्हाला, एकादशी बद्दल. तर कोणी कोणी फक्त तुम्ही हात वरती करायचाय, हा, अनम्यूट नाही करायचंय, हात वरती करायचंय. बर, तर एकादशीचा कार्यक्रम कोणी कोणी पाहिला, वारीचा कार्यक्रम, कोण कोण हजर होते? बर, संवेदना आणि कोण हात दाखवताय बरं, पाहू दे मला. अनन्या, तू देखील पाहिलास का कार्यक्रम? आध्या, अजून कोण आहे? हे इथे नाव नाही आहे, हे ASDF काय लिहिलं आहे? अश्विक अश्विक आश्विक. हा, आश्विक, तू ते पण आला त्यांनी होतास नाव का? तू पण आला कळलं नाही होतास का जास्त मला, वारीला? पण थोडा वेळ ऐकत होता, थोडा वेळ बर हाफ बर, प्रोग्राम छान बघायचा. छान छान. तर माझं काय म्हणणं आहे मुलांनो, आपण जर कोणी वारीचा कार्यक्रम पाहिला नसेल तर त्याचा व्हिडिओ देखील आहे YouTube वरती, तुम्ही पाहू शकता, कळलं का? तर कारण मग तुम्हाला माहिती पण मिळेल ना, खूप छान झाला होता आपला कार्यक्रम, आणि असेच आपले भरपूर कार्यक्रम पुढे देखील होणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी आवर्जून त्यात भाग घ्यायचा. आणि काय करायचं, तुम्ही जर भाग नाही घेता आला तर निदान तो व्हिडिओ पाहायचा, किंवा मग जेव्हा तो कार्यक्रम होत असेल तेव्हा हजर राहायचं, म्हणजे मग आपल्याला सगळी त्या सणाबद्दल माहिती देखील मिळते, हो की नाही? आणि आपले आपले असे थोर संत अजून कोण असे होऊन गेलेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते, नाहीतर नंतर आपल्याला कोण सांगणार, बरोबर आहे ना? म्हणून आपण त्यांची माहिती करून घ्यायची, कोण होते ते, त्यांनी काय केलं, कसे संत बनले. बरं, ठीक आहे, चालेल. तर आपण आजच्या दिवसाला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी सर्वांची हजेरी घेणार आहे आणि मग त्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात करूया. हा,
बर, तर आता मी नावं घेईन एकेकाची. त्यांनी ज्याचं नाव घेईन त्यांनीच फक्त काय करायचंय, अनम्यूट करायचं आणि मी हजर आहे असं म्हणायचं पटकन. हा, आपण जास्त वेळ नको काढूया. आज आपल्याला आधीच उशीर झाला की नाही. बरं, सर्वात प्रथम आद्या हजर म्हणाल मी हजर आहे. जोरात म्हणायचंय, हजर आहे. अरे वा. बरं, आद्या आहे. मग त्यानंतर आश्विक. आश्विक आहे का? आश्विक आहे, हजर आहे. बोल. हजर आहे. बर, सगळ्यात लहान आयुष मॅडम हाच आहे का क्लासमध्ये? काय म्हणता? सगळ्यात लहान आय थिंक हाच आहे का क्लासमध्ये? नाही नाही, अजून एक दोघ जण आहेत. हा, ठीक आहे. बर, आणि आयुष. आयुष हजर आहे. बरोबर, हजर आहे असं म्हणायचं. हा, गाथा. गाथा पटापट. गाथा आहे का? बरं, ठीक आहे. आभा. आभा आहे का? बर, त्यानंतर इरा. मी हजर आहे. अरे वा, किती छान, गोड. बर, मग त्यानंतर दुसरी आभा. अच्छा, दोन्ही आभास गैरहजर आहेत. मग मृण्मयी. मृण्मयी आहे का? मी हजर आहे. अरे वा, छान. मग ओवी. ओवी. बर, राजविका. राजविका. ऋत्विक. ऋत्विक. रुहिका. हजर आहे. हजर आहे. बर, मग संवेदना. संवेदना अनम्यूट कर. संवेदना. मी हजर आहे. वा, छान. मग शंतनू. शंतनू. बर, त्यानंतर श्लोका. श्लोका. शार्वी. शार्वी. शार्वी आली आहे का? हजर आहे. तुझं नाव काय बाळा? साध्या पवार लिहिलं आहे ना? तुझं साध्य आहे ना? मी नाव घेणार तुझं, थांब. मग सुमेध. सुमेध. बर, तनुष. तनुष. त्रिशिका. त्रिशिका. साध्या. हजर आहे. छान. अनन्या. अनन्या अनम्यूट कर बाळा. अनम्यूट करून सांग मी हजर आहे. हजर आहे. वा, छान, मस्त. चला, तर मग आपण आज काय शिकणार आहोत मी पहिलं सांगते तुम्हाला. आपण गेल्या शनिवारी स्वर शिकलो होतो ना, तर त्यानंतरचे स्वर आपण नंतर करू. आज मी तुम्हाला दुसरं काहीतरी शिकवणार आहे. तर दुसरं काहीतरी आपण काय शिकवणार, तर तुम्हाला माहितीये का, तुम्ही स्कूलमध्ये वीकडेज शिकता की नाही? म्हणजे संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे असं तुम्ही इंग्रजीमध्ये वीकडेज म्हणतात ना त्याला. तर ते तुम्ही शिकता की नाही? मग तेच वीकडेज आपण मराठीमध्ये काय म्हणतो
वीक म्हणजे काय? आठवडा. आपण त्याला काय म्हणतो? आठवडा. मराठीमध्ये वीक. वीक म्हणतो ना आपण, WEEK. तर ह्या वीकला आपण काय म्हणतो? आठवडा. आणि वीक डेज म्हणजे आठवड्यातले दिवस. तर आठवड्यामध्ये किती दिवस असतात? वीक डेज किती असतात? कोण सांगेल मला? स्कूलमध्ये कोणी शिकलंय का? हा बोल अनन्या. अनन्याने हात वरती केलाय. हा बोल. 7 दिवस. 7 डेज. 7 डेज म्हणजे 7. आपण मराठीमध्ये 7 ला 7 म्हणतो. मी नंतर तुम्हाला शिकवणार आहे आकडे. तर किती डेज असतात? 7 डेज. तसंच मराठीमध्ये पण 7च असतात. बरं का? बरं, तर आज आपण जाणून घेणार आहोत हे वीक डेज आहेत. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. त्यांना आपण मराठीमध्ये काय म्हणतो? तर मराठीमध्ये आपण मंडेला, आपण मराठीमध्ये मंडे पासून सुरुवात करतो, सोमवार पासून रविवार पर्यंत. आणि आपण इंग्रजीमध्ये बोलताना आपण संडे पासून सुरू करतो की नाही? संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तसंच आपण मराठीमध्ये सोमवार म्हणजे मंडे पासून सुरुवात करतो. तर आपण मंडेला काय म्हणतो? सोमवार. सर्वांनी रिपीट करायचंय. रिपीट करायचंय म्हणजे बोलायचंय माझ्या नंतर. बरं, अनन्या म्यूट वरती कर बाळा. म्यूट वरती राहा. हा, तर आपण सोमवारला काय म्हणतो? मंडे. मंडे म्हणजेच सोमवार. त्यानंतर मंडे नंतर कोणता डे येतो? ट्यूसडे. ट्यूजडे. बरोबर. आणि डे म्हणजे दिवस. डेला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? दिवस. तर ट्यूजडेला आपण काय म्हणतो? मंगळवार. मंगळवार. मंगल नाही, मंगल नाही हा. मंगळ. ळ. जीभ आपली गोल गोल फिरवायची तोंडामध्ये. मंगळवार. बरोबर. आणि मग त्यानंतर ट्यूजडे नंतर कोणता वार येतो? म्हणजेच कोणता डे येतो? वेन्सडे. मंडे, ट्यूजडे आणि वेन्सडे. मग वेन्सडेला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? बुधवार. 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 सर्वांनी म्हणायचंय बुधवार. बुधवार. बरं, आता आपण रिपीट करूया. म्यूट वरती राहायचंय मुलांनो. सर्वांनी बोलायचंय पण म्यूट वरती राहायचंय. काय होतं माहितीये का? अनम्यूट राहिल्याने आपण सगळे एकदम बोलतो आणि मग कोणाला काहीच कळणार नाही. सर्वांना चुकीची समज होईल. हा, म्हणून सर्वांनी म्यूट वरती राहायचं. साध्या म्यूट कर बाळा तुझं. म्यूट कर. हा, म्यूट करून बोल. हा, व्हेरी गुड. मृण्मयी तू सुद्धा बाळा. हा, मी तुम्हाला सर्वांना चान्स देणार आहे बोलायला. हा, बर. मग आतापर्यंत आपले किती दिवस झाले? 3 दिवस झाले. कोणकोणते? मंडे म्हणजे सोमवार, ट्यूजडे म्हणजे मंगळवार आणि वेन्सडे म्हणजे बुधवार. आता आपण एकत्र म्हणायचंय सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजेच मंडे, ट्यूजडे, वेन्सडे. कसं बोलणार आपण मराठीत? सोमवार, मंगळवार, बुधवार. बुधवार. बरोबर. पुन्हा एकदा माझ्या बरोबर. सोमवार, मंगळवार, बुधवार. बरं. आता आपण बघूया की वेन्सडे नंतर काय येतो. तर वेन्सडे नंतर कोणता डे येतो? हात वरती करायचा आहे. राजविका म्यूट कर बाळा आणि हात वरती करायचा ज्यांना बोलायचंय त्यांनी. हा, बोल राजविका. वेन्सडे नंतर कोणता डे येतो? जोरात. तू आता म्यूट केलं बाळा. हा, बोल. थर्सडे. बरोबर, थर्सडे. तर मुलांनो, वेन्सडे नंतर येतो थर्सडे. आणि थर्सडेला माहितीये का आपण मराठीत काय म्हणतो? आपण ह्या वाराला मराठीत म्हणतो गुरुवार. 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 सर्वांनी म्हणायचंय गुरुवार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार.
गुरुवार म्हणजे थर्सडे. गुरुवार म्हणजे थर्सडे. पुन्हा एकदा पहिल्यापासून. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे. आपण कसं बोलणार? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. बर, आता थर्सडे नंतर कोणता डे येतो? हात वरती करायचा. ओवी आली आहे का? बर, मगाशी तू म्हणाली नाहीस हजर आहे म्हणून, का मी ऐकलं नाही बाळा? मी हजर आहे. बर, ठीक आहे. चला, तर आता मला कोण सांगणार थर्सडे नंतर कोणता डे येतो? कोण सांगणार आहे मला थर्सडे नंतर? फ्रायडे आश्विक, बरोबर. फ्रायडे. तर बरोबर आयुष, बरोबर फ्रायडे. तर थर्सडे नंतर फ्रायडे येतो आणि ह्या फ्रायडेला आपण मराठीत काय म्हणतो? शुक्रवार. काय म्हणतो? शुक्रवार. फ्रायडेला आपण मराठीत काय म्हणतो? शुक्रवार. माझ्याकडे एक बाळ आहे ज्याने आता असा आवाज काढला होता. अच्छा, बर. ठीक आहे ओवी. बर, तर आपण पुन्हा एकदा सुरू करूया का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. शुक्रवार म्हणजे फ्रायडे. शुक्रवार म्हणजे फ्रायडे. बरं, फ्रायडे नंतर कोणता डे येतो? पटकन. फ्रायडे नंतर कोणता डे येतो? हो, इरा बोल. सॅटरडे. बरोबर. तर फ्रायडे नंतर येतो सॅटरडे आणि सॅटरडेला आपण काय म्हणतो? शनिवार. सर्वांनी म्हणायचंय माझ्या बरोबर, शनिवार. सॅटरडेला आपण काय म्हणतो? शनिवार. बरोबर. आणि मग सॅटरडे नंतर कोणता दिवस येतो सर्वांच्या आवडीचा? सॅटरडे नंतर सर्वांच्या आवडीचा दिवस येतो ज्यामध्ये आपल्याला सर्वांना सुट्टी असते. संडे. अगदी बरोबर. आणि आपण मजा करतो की नाही संडेला? आपल्याला सुट्टी असते आणि संडेलाच आपण मराठीमध्ये म्हणतो रविवार. सर्वांनी म्हणायचंय रविवार. बर, आता आपण पुन्हा एकदा पहिल्यापासून म्हणूया. सर्वांनी म्यूट वरती राहून माझ्या बरोबर बोलायचंय. बरं, संवेदना म्यूट वरती राहा बाळा. हा, आता सर्वांनी पहिल्यापासून म्हणायचंय. हा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजेच मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. आले की नाही 7 दिवस? आणि 7 दिवसाचं मिळून काय होतं? 1 वीक. 1 वीक म्हणजे एक आठवडा. म्हणजे सोमवार पासून रविवार पर्यंत 7 दिवस झाले की काय होतं? 1 वीक, कम्प्लीट 1 वीक. आणि त्याला आपण काय म्हणतो? आठवडा. काय म्हणतो? आठवडा. बरोबर. तर सर्वांनी माझ्या बरोबर पुन्हा एकदा बोलायचंय आणि मग मी नंतर सगळ्यांना बोलायला सांगणार आहे. हा, चला पुन्हा एकदा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. पुन्हा एकदा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. पुन्हा एकदा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. बर, आता मी एकेकाचं नाव घेणार आहे. हा, त्यांनी मला सांगायचंय. बरं, सर्वात पहिलं मी कोणाचं नाव घेऊ आता?
कोणाला बोलू? बर, तर आध्या आली आहे ना? हा, आध्या तू मला बोलून दाखव, जितकं येईल तेवढं, घाबरायची गरज नाहीये. नाही आलं तर नाही आलं, मग मी मदत करेन. बरं, चल आध्या. हा, बोल. सोमवार मंगळवार. सोमवार. सोमवार मंगळवार. बरं, इथे बघ, इथे बघ, इथे बघ, माझ्याकडे बघ, इथे बघ. अरे वा, छान. तर आपण दोघी एकत्र म्हणूया का? छान छान. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. वा, छान. बर, सर्वांनी आध्यासाठी टाळ्या वाजवा. छान आध्या. बर, आता मी आश्विकला बोलवेन. आश्विक, तू बोलून दाखवशील का मला? बोल, तू बोल. हा, प्रयत्न करायचा. हा, इथे बघून. हा, सोमवार. बोल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, तिकडे बघ मॅडमकडे, शुक्रवार, मोठ्याने बोल ना, शनिवार, बोल शनिवार, शनिवार, रविवार. रविवार. वा, छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आश्विकसाठी. वा वा. आणि घरी बोलत राहायचा, मग तुम्हाला आठवणार, म्हणजे तुम्ही लर्न करू शकाल, पाठांतर होईल तुमचं. हा, मग त्यानंतर आता आयुष. हा, ओवी, तू म्यूट वरती राहा बेटा. मी तुला अनम्यूट सांगेन तेव्हा अनम्यूट करायचं. हा, तुझं पण नाव येणार. हा, बरं. आयुष कुठे आहे? अनम्यूट कर बाळा, लवकर लवकर, पटकन. आपण आज एक गेम पण खेळणार आहोत, पटकन. हा, आयुष बोल बेटा. सोमवार, मंगळवार, गुरुवार, बुधवार, हा, शुक्रवार, शनिवार, रविवार. व्हेरी गुड. फारच छान आयुष. असाच प्रयत्न करत राहायचा. हा, मग येणार तुला. घरी पाठांतर करायचंय. बरं, सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात आयुषसाठी. आता त्यानंतर मी बोलावणार आहे गाथाला. गाथा आली आहे का? नाही, आज ऍबसेंट आहे गाथा. इरा. हा, अनम्यूट कर. बोल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अरे वा, फारच छान इरा, फारच छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या इरासाठी. वा वा, फारच छान. धन्यवाद. आणि असंच करत राहा, प्रॅक्टिस करत राहायची, सराव करायचा. प्रॅक्टिस म्हणजे सराव मराठीमध्ये. बरं, आता आपण म्हणणार मृण्मयी. हा, अनम्यूट कर बेटा, पटापट. मृण्मयी, हा, बोल बेटा. हा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अरे वा, छान मृण्मयी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या मृण्मयीसाठी. आणि मृण्मयी, सराव करत राहायचा, म्हणजे प्रॅक्टिस करायची. हा, घरी बोलत राहा, मग तुला येणार. बरं, आता कोण आहे मृण्मयी नंतर? ओवी, अनम्यूट कर बाळा. बोल ओवी. सोमवार, मंगळवार, बुधवार,
बुधवार, गुरुवार, गुरुवार, शुक्रवार, शुक्रवार, शनिवार, शनिवार, रविवार. रविवार. अरे वा, छान ओवी. सर्वांनी टाळ्या वाजवायचे ओवीसाठी. मी पाहते खूप जण टाळ्या वाजवत नाहीयेत. मग तुमचे मित्र पण तुमच्यासाठी टाळ्या नाही वाजवणार. हा, सर्वांनी वाजवायचे टाळ्या. वा वा, छान छान ओवी. आणि ओवी घरी प्रॅक्टिस करायची. हा, हो. राजविका, राजविका आली आहे का? राजविका, राजविका. हा, बोल बोल. मोठ्याने बोल बाळा. आणि तू अनम्यूट थांब. तू अनम्यूट. मी करू का अनम्यूट तुला? एकच मिनिट. हा, बोल. हा, बोल आता. गुरुवार, सोमवार. सोमवार पासून सुरुवात होते ना, मंडे पासून. सोमवार, सोम, मंगळवार, मंगळवार, बुधवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार. वा, छान राजविका. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात राजविकासाठी. राजविका, आणि घरी सराव करायचा, प्रॅक्टिस करायची, बोलत राहा. हा, आता कशी मी तुला मदत केली, पुढच्या वेळेस तू एकटीने बोलून दाखवायचंय मला. हा, बर, हो. चालेल. आता म्यूट कर बाळा. आता राजविका नंतर ऋत्विक. ऋत्विक, ऋत्विक आलाय ना? बरं, ठीक आहे. दुसरं रुहिका. रुहिका. हा, सोमवार, मंगळवार, बुधवार, बुधवार, गुरुवार, गुरुवार, शुक्रवार, शुक्रवार, शनिवार, शनिवार, रविवार. रविवार. अरे वा, छान छान रुहिका. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या रुहिकासाठी. आणि रुहिका घरी सराव करायचा, प्रॅक्टिस करायची, बोलत राहायचंय. बर, आता रुहिका नंतर येणार आहे संवेदना. संवेदना, सगळं मेंदू त्याच्यात हा. बाळाचं. तू एकदा पण म्हणत नाही संवेदना. सोमवार, मंगळवार, बुधवार, 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 गुरुवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, शनिवार, रविवार. रविवार. अरे वा, संवेदना, किती छान, मस्तच. सर्वांनी टाळ्या वाजवायचे संवेदनासाठी. आणि असं सराव करत राहा. हा, प्रॅक्टिस कर घरी. बरं, आता त्यानंतर कोण येणार आहे बरं? संवेदना झाली ना? बर, साध्या. साध्या, साध्या. हा, बोल बोल बेटा. साध्या बोल. सोमवार, मंगळवार, हा, गुरुवार, हा, गुरुवार, बरोबर, शुक्रवार, 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 शनिवार, रविवार. अरे वा, वेदना, किती छान. अरे साध्या, साध्या, सॉरी सॉरी, साध्या. वा, किती छान. सर्वांनी टाळ्या वाजवा साध्यासाठी. बरं, आणि सराव करत राहायचा, प्रॅक्टिस करायची आहे. आता कोण राहिलाय? अनन्या. अनन्या, तू बोल बेटा. सोमवार, रविवार, सोमवार, गुरुवार, मंगळवार. सोमवार, मंगळवार,
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अरे वा, किती छान अनन्या, फारच छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात अनन्यासाठी. आणि अनन्या, घरी सराव करायचा हा, म्हणजेच प्रॅक्टिस करायची आहे घरी, मग तुम्हाला येणार. बरं, सर्वांचं झालं का? मी कोणाचं नाव घेतलं नाहीये असं कोण आहे का? कोणाला चान्स नाही मिळालाय? कोण आहे का असं? ताई, साध्याची ना डान्स प्रॅक्टिस आहे, तर तिला आता निघावं लागेल. हो हो, चालेल चालेल, काही हरकत नाही. साध्या, तू घरी आज आठवड्याची नावं पाठांतर करायची आहेत हा. मग पुढल्या शनिवारी मी तुला विचारणार, बरं का? बरं बरं, चालेल. बाय बाय. बाय बाय बेटा, बाय. बाय. बरं, तर मुलांनो, अजून कोण राहिलं नाहीये ना? मी सर्वांना विचारली का नावं? बरं, तर आता ऐका मुलांनो, तुम्ही सर्वांनी खूप छान केलं. आता तुम्ही घरी काय करायचंय? प्रॅक्टिस करायची आहे. सर्व आठवड्यांची नावांची प्रॅक्टिस करायची आहे, सोमवार ते रविवार पर्यंत. आणि मग त्यानंतर पुढल्या शनिवारी मी पुन्हा तुम्हाला विचारणार सर्वांना, आणि तेव्हा मी मदत नाही करणार हा. तेव्हा तुम्ही स्वतःहून बोलायचंय सर्वांनी. कळलं का तुम्हाला? बर बर, छान. बर, आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आपण एक गेम खेळणार आहोत आज. बरं, तर तो गेम काय असणार आहे मी तुम्हाला सांगते. बर, तर आपण काय कर, हा बोल बोल संवेदना, बोल. माझ्या कॅलेंडरवर लिहिले मराठीत वीक्सचे नाव. अरे वा, छान. कॅलेंडर वरती लिहिले आहेत का आठवड्याची नावे? बरं, पण आता सध्या तुला वाचता येत नाहीत ना, पण तू बघू शकते. कळलं का? सोमवार कुठे लिहिलाय ते बघून ठेवायचं. कारण आता सध्या तुम्ही सर्व मुळाक्षर, स्वर अजून शिकला नाहीयेत ना, त्यामुळे तुला ती वाचता येणार नाही, पण बोलता येणार. कारण आता आपण शिकतोय ना, म्हणून ऐकून ऐकून तुला बोलता येणार. हा, ठीक आहे, व्हेरी नाईस. बरं, तर मुलांनो, मी तुम्हाला काय बोलले की आता आपण एक गेम खेळणार आहोत ना, आपण एक खेळ खेळणार आहोत. तर हा खेळ असा आहे की तुम्ही आहे ना, पटकन मी तुम्हाला 1 मिनिट नाही, मी तुम्हाला एक 30 सेकंड देणार आहे. 30 सेकंड म्हणजे मी 1 ते 30 मोजणार, आणि ह्या 1 ते 30 माझे मोजून होईपर्यंत तुम्ही काय करायचंय? तुमच्या फ्रीज मध्ये किंवा बाहेर कोणतं पण फळ असेल, किंवा 2 फळं, किंवा जे काही दुसरं काही पण खाण्याची वस्तू असेल, तर तशा 2 वस्तू घेऊन यायच्या आहेत. बरं, आणि मग ज्या पण वस्तू तुम्ही घेऊन याल, तर त्याची नावे तुम्हाला मराठीमध्ये सांगायची आहेत. बरं, जेवढं जमेल तेवढं. तुम्हाला जर जमलं त्या वस्तूला मराठीत काय बोलतात ते सांगायला तरी चालेल, किंवा मग तुम्ही दुसरी कोणती पण वस्तू आणू शकता. आपल्या किचन मध्ये, किचनला आपण काय म्हणतो? स्वयंपाकघर. काय म्हणतो? स्वयंपाकघर. किचनला आपण काय म्हणतो? स्वयंपाकघर. मग त्या स्वयंपाकघरात आता तुम्ही जायचं आणि कोणत्या पण 2 वस्तू आणायच्या. बरं, चला, तर मग आता वेळ सुरू होते. 1, 2, 3. खाण्याची किंवा दुसरी कोणती पण वस्तू आणू शकता तुमच्या स्वयंपाकघरातली. कोणत्या पण 2 वस्तू आणायच्या आणि मग त्यांची नावे मराठीत सांगायची. हा, चला. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. 30 म्हणजे 30 झाले. हा, 1 to 30 म्हणजे काउंट करून आले का सर्व आपापल्या जागेवर? वा, छान. तर आता पुन्हा तुम्ही सर्वांनी म्यूट वरती राहायचंय, आणि सर्वांनी 2-2 वस्तू आणल्या आहेत ना? बर,
आता मी नावं घेईन तर त्यांनी मला सांगायचंय. हा, 2 वस्तू वेगवेगळ्या. राजविका, 2 वस्तू वेगवेगळ्या. बरं, तू दोन्ही सेम वस्तू आणल्यात ना, एक दुसरं काहीतरी घेऊन ये. जा पटकन. हा, एक ऍपल ठेव आणि दुसरं काहीतरी घेऊन ये. बरं, तोपर्यंत आपण सुरू करूया. हा, मी आता सुरू करेन इरा पासून. इरा, अनम्यूट कर बाळा. हा, आणि दाखव तू काय आणलंय. डाळिंब आणि पेला. दाखव, इथे दाखव, असं समोर दाखव कॅमेराला. हा, काय तर हे काय आणलंयस तू. तिकडे डाळिंब. डाळिंब म्हणजे आपण इंग्रजीमध्ये ज्याला काय म्हणतो, पोमोग्रॅनेट. बरोबर. आणि त्यालाच आपण मराठीमध्ये डाळिंब किंवा डाळिंब असं म्हणतो. बरोबर. हा, आणि दुसरं काय आहे तुझ्या हातात, दाखव. दुसरं छोटस ग्लास. ग्लास आपण म्हणतो ना, मराठीत काय म्हणतात. हा मॅमला सर पेला. हा पेला. बर, छान. इरा, बर, 2 वस्तू झाल्या इराच्या. तर इराने आणला पेला. पेला म्हणजे ग्लास, छोटस. कळलं मुलांनो. स्टीलचं छोटस ग्लास म्हणजे आपण पेला म्हणतो ज्याला. आणि तिने आणलाय डाळिंब. डाळिंब म्हणजे पोमोग्रॅनेट. हे फ्रूट आहे. फ्रूट म्हणजे फळ. बरं, छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या इरासाठी. बरं, आता नेक्स्ट कोण येणार आहे. अनन्या. हा, अनन्या दाखव तुझं काय आणलं. मी लिंबू आणला. बर, लिंबू आणि बनाना. लिंबू आणि बनाना. बनानाला आपण मराठीत काय म्हणतो, केळ. केळ. बरोबर. तर दाखव बघू बनाना. सर्वांनी पहा. अनन्याने आणलाय लिंबू. लिंबू म्हणजे इंग्रजीमध्ये आपण ज्याला लेमन म्हणतो. लेमन म्हणजे लिंबू. आणि बनाना. बनाना म्हणजे केळ. बरं, छान. अनन्या, फारच छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात अनन्यासाठी. आता दुसरं येणार आहे आश्विक. आश्विक, बोल काय आश्विक काय आणलं तू. दाखव. दाखव त्यांना दाखव. दाखव कॅमेराला. हा, थोडस मागे घे बाळा. थोडस मागे असं घे मागे. म्हणजे तुझ्या मित्रांना दिसेल. हा, बरोबर. बोल पेड़ आणि एक दाखव आधी. आणि पहिले एक दाखव. हे दाखव पेड़. बोल. आणि हे बोल सफरचंद. बर, सफरचंद. आणि पेरला आपण काय म्हणतो मराठीमध्ये. नाशपती. अरे वा. कोण आहे हे. इरा बोलली का. इरा बोलली का. फारच छान इरा. हा, तर पेरला काय आपण होतं वर्ड. काय नासपती. बरं, तर आपण पेरला मराठीमध्ये काय म्हणतो. मी तुम्हाला नंतर फळांची नावे देखील शिकवणार आहे. हा, बरीचशी फळं आपण मराठीमध्ये त्यांना काय काय म्हणतो ते पण मी शिकवणार आहे तुम्हाला. हा, तर बर. हा, तर आणि दुसरं काय आणलं होतं तू. सफरचंद ना. बरोबर. आश्विक, फारच छान. फारच छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात आश्विकसाठी. बर, आणि मुलांनो लक्षात ठेवा, आज ज्या तुम्ही वस्तू आणल्या आहेत ना, किंवा फळं म्हणा किंवा जे काही तुम्ही आणलंय त्यातलं जर तुम्हाला नाव माहिती नसेल तर काही हरकत नाही. बरं, तुम्ही ते मला पुढच्या शनिवारी त्याचा शोध करायचा आणि मग पुढल्या शनिवारी मला त्याचं नाव सांगायचं. बरं, ठीक आहे. हा, चला आता कोण येणार आहे नंतर. आद्या. आद्या. आद्या सांग पाहू. एक दाखव. एक. हा, हे काय आहे. गाजर. अरे वा, छान. आणि गाजरला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो. कॅरेट. कॅरेटला आपण मराठीमध्ये गाजर. आणि हे काय आणलंय. नाही दिसलं बाळा.
म्यूट वरती राहा बेटा अनन्या, ओवी, अनन्या सर्वांनी म्यूट वरती राहा. हा बोल आद्या, दाखव लवकर लवकर. चल. काय आणलं दाखव. पुढे घेऊन जा. खडू. अरे वा, तू खडू आणला स्वयंपाकघरात, तुला खडू सापडला. आणि हे पण आणलं सर. बर बर, चल काय काही म्हणते? हरकत नाही. तर खडू म्हणजे पुन्हा एकदा तो खडू दाखव तुझ्या मित्रांना, हा. मित्रमैत्रिणींना खडू दाखव. खडू म्हणजे काय आपण त्यांना सांगूया. मुलांनो हे बघा, आद्या आपल्याला काय दाखवते, खडू. खडू म्हणजे आपण ब्लॅकबोर्ड वरती टीचर लिहिते की नाही चॉकने, आपण ज्याला चॉक म्हणतो इंग्रजीमध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, खडू. बर, आता दुसरी कोणती वस्तू आहे आद्या तुझ्या हे हातात? दाखव. फळ कोणतं आहे? काय म्हणतात त्याला? मराठीत काय म्हणतात? ऍपल. ऍपल आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बरोबर, आणि मराठीत काय म्हणतो? सफरचंद. बरोबर बरोबर आद्या, फारच छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आद्यासाठी. मी पाहते कोण कोण टाळ्या वाजवत नाहीयेत ते आपल्या मित्रमैत्रिणींसाठी. बर, आता राजविका. हा बोल राजविका, तू काय काय आणलंयस? टोमॅटो. टोमॅटो. बरोबर. तर आपण इंग्रजीमध्ये ह्याला टोमॅटो म्हणतो आणि मराठीमध्ये आपण काय म्हणतो? टमाटा किंवा टोमॅटो. बरोबर. बर, चाल. आणि दुसरी वस्तू? ऍपल. ऍपल. ऍपलला आपण ऍपल इंग्रजीमध्ये आणि मराठीत काय म्हणतो? सफरचंद. सफरचंद. बरोबर, छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत राजविकासाठी. आता आयुष. आयुष अनम्यूट कर. हा राजविका म्यूट वरती राहा बेटा. फार छान. हा आयुष, हा तुझं दाखव काय. ऑरेंज आणलंय का? बर, ऑरेंजला आपण काय म्हणतो माहितीये का तुला? मराठीत आपण काय म्हणतो ऑरेंजला? मोसंबी. मोसंबी. मोसंबी म्हणतो ऑरेंजला. मोसंबी इंग्रजीमध्ये स्वीट लाईम, आणि ऑरेंजला आपण काय म्हणतो? संत्र. संत्र. संत्र म्हणतो. बरं, आणि दुसरी कोणती वस्तू आणलीये तू? अनार. अनार. अनारला आपण डाळिंब. डाळिंब मराठीमध्ये, आणि इंग्रजीमध्ये पोमोग्रॅनेट. आणि अनार तू जे बोललास ते आपण हिंदीत बोलतो अनार. बरोबर, हिंदीमध्ये अनार, मराठीमध्ये डाळिंब आणि इंग्रजीमध्ये पोमोग्रॅनेट. बरोबर. सर्वांनी टाळ्या वाजवा आयुषसाठी. वा वा. आता नेक्स्ट कोण येणार आहे? ओवी. ओवी. हा, ओवीने फार छान काहीतरी आणलेलं दिसतंय. हा बोल ओवी. चहाची किटली. चहाची किटली, आणि इंग्रजीमध्ये ज्याला आपण कॅटल म्हणतो ना, किंवा टी पॉट किंवा कॅटल पण म्हणतो. बरोबर. हा, आणि दुसरं चमचा. चमचा. चमचाला आपण काय म्हणतो? स्पून. स्पून. बरोबर, इंग्रजीमध्ये आपण स्पून म्हणतो आणि मराठीमध्ये आपण काय म्हणतो? चमचा. बरोबर, छान ओवी, छान, फारच छान. खूप वेगळ्या गोष्टी तू घेऊन आलीस सर्वांसाठी. फारच छान. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं, आता कोण राहिलंय? मृण्मयी. मृण्मयी. हा बोल बेटा, काय आहे ते? बटाटा. बटाटा. आणि बटाट्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? पटॅटो. आणि बटाटा मराठीमध्ये. अजून एक वस्तू. हा, केळं. केळं म्हणजे बनाना इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये केळं. वा, छान. अजून एक.
आणलंय का काही? बरं, सफरचंद म्हणजेच ऍपल. बरोबर, छान मृण्मयी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या मृण्मयीसाठी. वा वा, खूप छान. बरं, कोण राहिलंय आता? बघू दे मला. रुहिका, रुहिका राहिली आहे. हा, बोल रुहिका. हा, बोल रुहिका, बोल बेटा. मृण्मयी, तू म्यूट वरती राहा बेटा, म्यूट वरती राहा. हा, बोल. केळं, केळं म्हणजे बनाना. इंग्रजीमध्ये आपण ज्याला बनाना म्हणतो, मराठीत आपण त्या फळाला काय म्हणतो? केळं. बरोबर. आणि दुसरी वस्तू कोणती आणली तू? ऍपल. ऍपल. ऍपल म्हणजे सफरचंद. बरोबर. मराठीमध्ये आपण सफरचंद असं म्हणतो की नाही, सफरचंद. बरोबर, छान. तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत रुहिकासाठी. वा वा, खूप छान. आता कोण राहिलंय बरं? मी कोणाचं नाव घ्यायला विसरली आहे का? कोण राहिलंय बघू दे मला. हा, साध्याचं झालं ना? संवेदना, संवेदनाचं झालं का? संवेदना, तुझं नाही झालं ना? हा, बोल. अरे वा, काय आणलं तू? पपई. पपई मराठीमध्ये आणि आपण पपया इंग्रजीमध्ये. चॉकलेट. चॉकलेट. चॉकलेटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? चॉकलेटच. बर. आणि दुसरं कोणतं फळ होतं? दाखव बघू ते. पुन्हा एकदा दाखव तुझ्या मित्रांना, मित्र मैत्रिणींना. पपई पुन्हा एकदा दाखव. हा, तर मुलांनो, ह्याला आपण इंग्रजीमध्ये पपया म्हणतो की नाही, आणि मराठीमध्ये पपई. बरं, आपण ई शिकलो होतो की नाही? कोणाकोणाला आठवतंय ई? रस्व आणि दीर्घ. पपई. बर, छान छान. संवेदना, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बर, अजून कोण राहिलंय का? मी कोणाचं नाव घ्यायला विसरली आहे का? सर्वांचं झालं का? सर्वांना खेळ आवडला? छान होता की नाही? असंच आपण मध्ये मध्ये हा खेळ खेळणार, म्हणजे आपल्याला नवीन नवीन नावं कळणार आहेत, वस्तूंची, फळांची. घरामध्ये आपल्या बऱ्याचशा वस्तू असतात आणि आपण स्वयंपाकघरात गेलो तर आपल्याला खूप सारं वस्तूंचं भंडार आपल्याला सापडणार आहे. आणि तिथेच आपल्याला भरपूर शब्द मराठीमध्ये आपण काय काय कोणत्या वस्तूंना म्हणतो ते आपल्याला कळणार आहे. तर आजपासून तुम्ही हा खेळ घरी सुद्धा खेळू शकता. आणि कसा खेळायचा आहे तो? कोणती पण तुम्हाला नवीन वस्तू दिसली की तुम्ही आई किंवा बाबा किंवा आजी आजोबा कोणी घरी असतील त्यांना विचारायचं मोठ्यांना की ह्या वस्तूला मराठीमध्ये काय म्हणतात? मला जाणून घ्यायचंय, मला शिकायचंय, ह्या वस्तूला मराठीत काय म्हणतात. बर, तर मुलांनो, मजा आली की नाही तुम्हाला गेम खेळायला? बरं, आणि आजचा तुमचा गृहपाठ काय राहणार आहे की तुम्ही पाठांतर करायचंय. काय शिकलो आपण आज? कोण सांगेल मला? काय शिकलो आपण आज? आठवड्यांची नावे. बरोबर की नाही? हा, आठवड्यामध्ये वार असतात. ते वार कोणकोणते, म्हणजे वीकडेज, हो की नाही? मग ते आपण जाणून घेतला आज. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि पुढच्या शनिवारी मी पुन्हा एकदा विचारणार, बरं? आणि तेव्हा तुम्ही कोणाची मदत घ्यायची नाही किंवा मी सुद्धा तुम्हाला मदत करणार नाही. तोपर्यंत तुमच्याकडे बरेच दिवस आहेत. मग त्या दिवसांमध्ये तुम्ही पाठांतर करायचंय, बरं? आणि मग तुम्हाला कळणार आहे. छान. बर, आणि अजून एक गोष्ट आपण काय करणार आहोत माहितीये का तुम्हाला? आजचं तर आपण गेला शनिवार आपला वर्ग नव्हता ना, म्हणून आजचा आपल्याला
आपण सुविचार ऐकतो की नाही, मग तो सुविचार आपल्याला सांगता आला नाही, कोण सांगणार आहे बरं? बरं बरं, तर पुढच्या शनिवारी मला कोण सांगेल बरं सुविचार? वरती राजविका, राजविका, बरं आश्विक, आश्विक आणि राजविका दोघांनी हात वरती केलाय ना, ठीक आहे. अनन्या, मी तुला त्याच्या पुढच्या शनिवारी चान्स देईन हा. बरं, मग आश्विक आणि राजविका तुम्ही दोघांनी एक एक छोटासा सुविचार सांगायचा आहे, कळलं? मग आश्विक, मी नावं लिहून घेते हा तुमची दोघांची. आश्विक आणि राजविका, तुम्ही दोघ जण काय करणार आहात? सुविचार सांगणार पुढच्या शनिवारी. आणि अजून एक गोष्ट आपण करायची आहे, तर आपण पुढच्या शनिवारपासून काय करणार आहोत, मी एक सुरू करणार आहे की तुमच्यापैकी कोणी पण एकाने पुढे येऊन एखादी छोटीशी गोष्ट सांगायची ज्यापासून आपल्याला चांगली एक शिकवण म्हणजेच धडा घेता येईल अशी. तर कोण सांगेल बरं मला एक छोटीशी गोष्ट? अनन्या, तू सांगशील का पुढच्या शनिवारी एक छोटीशी गोष्ट? हा, छोटी असली पाहिजे, अगदी 5 मिनिटाची गोष्ट असली पाहिजे. हा, अनन्या, तू सांगशील का पुढच्या शनिवारी एक छोटीशी गोष्ट आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना? आणि त्या गोष्टीपासून आपल्याला काहीतरी शिकता आलं पाहिजे, अशी असली पाहिजे हा, आणि छोटीशी जी 5 मिनिटात संपेल. बर, मग अनन्या आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे. तर मुलांनो, आपण आजचा वर्ग इथेच संपवणार आहे. तुम्हाला तुमचा गृहपाठ कळला की नाही? गृहपाठ म्हणजे होमवर्क, की तुम्ही पाठांतर करणार आहात आठवड्याची नावे. हा, सोमवार मंगळवार ही नावे तुम्ही पाठांतर करणार आहात. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे, जी म्हणजे तुम्हाला आपल्या घरामध्ये कोणतीही नवीन वस्तू दिसली की त्याचं नाव मराठीमध्ये त्याला काय म्हणतात असं तुम्ही विचारू शकता आई बाबांना, किंवा तुमच्याकडे आजी आजोबा घरी राहत असतील तुमच्या बरोबर, कोणालाही मोठ्यांना तुम्ही विचारू शकता ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात. बरं, चालेल? आणि मग पुढल्या शनिवारी मी विचारणार कोणी कोणी नवीन वस्तूंची नावे मराठीमध्ये जाणून घेतली आहेत आणि ती वस्तू कोणती आहे आणि त्याला काय म्हणतात. बरं, ठीक आहे. मग आपण वर्ग संपवताना काय करतो? एक साथ नमस्ते, आणि भेटूया आपण पुढच्या शनिवारी. प्लीज म्हणा एक साथ नमस्ते म्हणा, बाय म्हणा. नमस्ते. नमस्ते. बरं, तुम्हाला हा आठवडा, येणारा आठवडा खूप 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 छान जाओ, मजेशीर जाओ आणि आनंदी जाओ. बाय बाय, टाटा सर्वांना. बाय 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 बाय. भेटूया आपण पुढच्या शनिवारी. बाय बाय. बाय.